नमस्कार, मी मिलिंदा पवार। एक शासन न्यूज महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मी प्रमोद ज्ञानदेव जाधव यांची पत्नी बोलत आहे। श्री प्रमोद ज्ञानदेव जाधव गण क्रमांक 83 मधून अपक्ष उमेदवार आहेत आणि जे काही सामाजिक कार्य आमचं आधीपासूनच चालू आहे। आमची शिवसंस्कृतिक स्वराज्य फाउंडेशन नावाची एक संस्था आहे। जवळजवळ 2 वर्ष झालं आमचं कार्य चालू आहे। सामान्य लोकांसाठी मेडिकल हेल्प असेल, अनाथ मुलांना दत्तक घेणं असेल, त्यांच्या शाळेचा खर्च करणं असेल किंवा मग आणखीन जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम असतील, हे अशा स्वरूपात आमचं कार्य आधीपासूनच चालू आहे। निवडून आल्यानंतर म्हणजे आम्हाला राजकारणात येण्याची गरज असं वाटलं। राजकारणात म्हणजे राजकीय ह्याच्यात आपण सहभाग घेतला तर हे कार्य जोमाने करता येईल। आम्ही येऊ अगर नाही येऊ, आमचं कार्य हे कायम असंच चालू राहणार आहे, जे आधीपासून तसं। पण आम्ही निवडून आल्यानंतर त्याला जरा जास्त जोम मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। मॅडम, दिसतंय महिलांचाही प्रतिसाद भरपूर प्रमाणात आहे, तरी आपण अपक्ष असून देखील आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे नागरिकांमधून। अवश्य आम्ही ज्या ज्या गावांमध्ये फिरलो तिथे आमच्यावर गर्दी खूप वर्षाव झाला आहे आणि त्या गर्दीतील प्रेमाचं रूपांतरण आम्हाला मतांमध्ये करायचं आहे आणि बहुमताने निवडून मला बहुमताने निवडून आणणार आहे। आम्ही पुढचा विचारच करत नाहीये, ह्यांचं प्रेम बघून आम्ही आत्ताच विजयी झालो असा आम्हाला भास होता। नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ प्रमोद ज्ञानदेव जाधव, मोडोली गणातून 83 क्रमांक नंबर। मी अपक्ष म्हणून उभा आहे। माझं चिन्ह शिट्टी हे चिन्ह आहे आणि माझं रिझन आहे की इथले आता जे मुलं आहेत, मुलं मुली यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून देणे व इथली रखडलेली जी कामं आहेत ते मार्गी लावणे, डिजिटल शाळा व इथल्या भागासाठी शिववाहिनी असे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर मला कामं करायची आहेत। आतापर्यंत आपण किती गावांमध्ये प्रचार केला आहे आणि कसा प्रतिसाद आहे नागरिकांमधून? आतापर्यंत ऐतापूर, कारणवाडी, कोडवली, समर्थनगर या गावातून प्रचार केला तर भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे। 100% या लोकांच्या सहकार्याने मी विजय होऊ शकतो। आतापर्यंत या भागामधून अनेक जण उभे राहिलेले आहेत, मात्र तुम्हाला नागरिकांनी निवडून का द्यावे? काही ठोस आपले कारण नवीन? नाही, थोडं समाजकारण हे आपले ते पहिलं मुद्द्यामध्ये, राजकारण तर आहेच पण समाजकारण जास्त प्रमाणात करायचं आहे। आणि कोडवली गावातील बदल यासाठी करायचे की इथले जे मुले आहेत या लोकांना म्हणजे या मुलांना चांगले रोजगार मिळवून करून देणे, हा माझा उद्दिष्ट आहे महत्वाचा। कारण की मुलं सुधारली तर आपला भाग सुधारतो आणि मुलांचे संस्कार सुधारले ना तर आपली मागची पिढी सुधारते। त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते कायम ठेवणार आहे। आता कोडोली गणामध्ये आपण बघत आहात, देगाव फाट्यापासून ते अमरलक्ष्मी पकडा किंवा कोडोली गाव या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य बऱ्याच प्रकारे बघायला भेटत आहे, तर यावर तुमचं काय असेल? यावर थोडं प्रकल्प जे कोडवली ग्रामपंचायतची जागा आहे तर एक नवीन प्रकल्प उभा करायची अशी संकल्पना आहे आमच्या युवामधून। युवांचे हे विचार आहेत की तिथं आपली जागा आहे तर तिथं कचरा सेपरेट करून ते जाळणे, त्याचे जे यंत्रणा आहे ते सुव्यवस्थित करून घेणे। पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतात त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार का आपण? ते घरोघरी पोहोचवण्यासाठी तर खास उभा राहिलेला आहे। कारण की आतापर्यंत जे उभा राहिले त्यांनी कधी घरोघरी काय योजना असतात किंवा 6 महिन्यात एखादी बैठक घेऊन सांगणे हा प्रकार काही कधी केलेला नाही, लोकांपर्यंत त्या योजना पोहोचलेल्या नाहीत। तर माझं उद्दिष्टच आहे की 6 महिन्यातून एखादी मीटिंग होऊन ते काम कशा प्रकारे मिळवता येतात, कशा प्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचवता येतात हे सांगणं माझं कामच आहे। ते सामान्य माणसांबरोबर राहणारे कार्यक्रम आपल्या समोर
अनेक दिग्गज पक्षाचे चिन्हवाले आहेत त्यांना तुम्ही आव्हान समजता का? आव्हान असं काही समजत नाही, कारण लोकांनाच बदल हवाय, इथल्या ज्ञानातल्या लोकांनाच बदल हवाय. त्यासाठी एक सामान्य लोकच मला म्हणते की उभं राहा. मला त्यांचा भरपूर असा पाठिंबा आहे आणि प्रतिसाद पण आहे. त्यामुळे मी पुढच्या लोकांना आव्हान आहे काय समजत नाही. सर्वसामान्य जनतेचं